कारण का समोर मला वाटतं कुठलाच पक्ष नाही, उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे माहित नाही, तो स्वतः कुठे उभा आहे माहित नाही, तो उद्या कुठे जाईल तेही माहित नाही, तो निवडून आल्यानंतर करेल काय हेही माहित नाही, निवडणुकीला पैसे देणार कोण हेही माहित नाही, तो सगळ्यांकडून पैसे घेणार एवढं त्याला माहिती आहे. कारण का पडते साहेब, कॉन्टॅक्ट होतो ना, मी फॉर्म भरलाय तुझपासून, अरे तू भरला कशाला, मग नाही भरायचा, नाही पण कुठेतरी भरलं पाहिजे, नाहीतर मग कुठेतरी मीटर चालणार नाही. विचार करा, एकीकडे पडते साहेबांसारखा अनुभवी एक उमेदवार आहे, त्यांच्या मागे आम्ही सगळे उभे आहोत. भारतीय जनता पक्ष उभी आहे, आमची शिवसेना उभी आहे, राष्ट्रवादी आहे, सगळ्या पार्टींचा पाठिंबा त्यांना आहे. आणि समोर जो उमेदवार आहे त्यांना नेमका पाठिंबा कोणाचा आहे हे ते उघड सांगूच शकत नाही. त्यांनी जर सांगितलं तर ते संध्याकाळी आम्हाला फोनच करू शकत नाही. आता विनायक राऊत कदाचित तिकडे आलेत, मला असं कळलंय, बरोबर आहे ना, त्यांच्या प्रचारासाठी आलेत. मला माहिती आहे ते संध्याकाळी मला फोन करून काय सांगणार पडते, साहेब मी बोलवलं नव्हतं, स्वतःहून आले ते. तुमचा शिष्य होता काय तो? होता ना, म्हणजे पूर्वी होता ना, म्हणजे शिष्य आता तपासून घ्या तुम्ही साहेब, असा शिष्य चालेल कधी पण, तसा शिष्य नाही चालणार. म्हणजे मॅनेजमेंट करणारा कधी मतदारसंघ सांभाळू शकत नाही. मतदारसंघ सांभाळण्यासाठी मागे कोणाची तरी ताकद लागते.